आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काल केंद्रीय मंत्री राज्य जे आहेत प्रताप जाधव यांनी असं वक्तव्य केलं की वीज बिल आम्ही 3 पिढ्यात भरलं नाही। इंजिनियरला फोन केला, 1000मध्ये टीपी मिळते। त्यांना भरायची सवयच नाही, त्यांना बुडवायची सवय ना। त्यांनी घेतलेले पैसे देणे किंवा एखादं थकलेलं बिल देणे हे त्यांच्या ह्याच्यातच नाही आहे। त्यांनी फावड्यानं ओढायचंच काम केलं म्हणून तर हजारो कोटीची प्रॉपर्टी जमा झाली। मला असं वाटतं की तुम्ही जबाबदार मंत्री आहात, या केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांच्या तुम्ही जवळ बसता, तर तुमच्यासारख्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं म्हणजे हे केंद्र सरकारमधले पंतप्रधानांनी सांगितलं का? हे पण लोकांना आम्ही असं सांगू का की बाबा मंत्रीच बिल भरत नाही तर आपणही भरायचं नाही, हा संदेश गेला ना त्याच्यातनं। तुम्हाला काय सांगायचं नेमकं? मला असं वाटतं जबाबदार लोकांनी जबाबदार माणसासारखं वक्तव्य केलं पाहिजे। आणि जर तुम्ही असे बेजबाबदार वक्तव्य करत असाल तर तुम्ही जबाबदार माणसं नाही आहात असा त्याचा अर्थ आहे। आणि त्यांच्यासारख्या माणसांनी असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा मोदी साहेबांच्या मांडीला मांडी लावून एखाद्या योग शिबिरामध्ये तुम्ही बसता, त्यांचा योगाचा डे असला की, तर त्यांच्या कानात सांगून जरा सोयाबीन कापसाचा भाव घेऊन या दिल्लीत। आता सर्वोच्च पद मिळालं आहे तुम्हाला, याच्यापेक्षा अजून काही पंतप्रधान तर तुम्ही होणार नाही। त्यामुळे तुम्ही जाऊन सोयाबीन कापसाचा भाव घेऊन या, पीक विमा घेऊन या, नुकसान भरपाई घेऊन या, तर आम्ही तुम्हाला मानू की तुम्ही त्यांच्या फार जवळचे आहात म्हणून। असे वक्तव्य करायचे की मीडियामध्ये TRP राहिला पाहिजे आणि काहीतरी आपलं मीडियाची हेडलाईन झाली पाहिजे, मुद्दाम अशा पद्धतीचे वक्तव्य हे लोक करत असतात। आम्ही काय त्यांना गांभीर्याने घेत नाही। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राज्याचा दौरा करत आहात, पूर्ण जिल्ह्याचा झालाय सुद्धा। किती जागा लढवणार आहात आणि काय प्रतिसाद आहे कसा? ज्या ज्या ठिकाणी आमचं प्रभाव क्षेत्र आहे शेतकरी चळवळीचं, त्या ठिकाणी अनेक लढणारे तरुण नेते आमचे मैदानामध्ये उतरण्याचं आमची तयारी सुरू आहे। आणि काल मी लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर बीड अशा जिल्ह्यांचा दौरा केला। त्या मतदारसंघात आम्ही कार्यक्रम मेळावे घेतले। आज मेकर विधानसभेची बैठक झाली। मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही अत्यंत तगडा उमेदवार मैदानामध्ये उतरू की जो उमेदवार अतिशय ताकदीनं फाईट करेल या ठिकाणी आणि जिंकून येईल, शेतकरी विरोधी लोकांना हरवेल, असे उमेदवार आम्ही निवडतो आहे। आणि शेतकरी, कष्टकरी, वंचितांची, मजुरांची वोट बँक उभी करायची आणि ही वोट बँक शेतकऱ्याची ताकद दाखवून देईल। शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तिसरी आघाडीमध्ये आपण जाणार आहात का किंवा तुम्ही स्वबळावर लढणार आहात आणि कशा पद्धतीने? अजून काही त्या संदर्भामध्ये विचार आम्ही केलेला नाही। आमचे जे काही महाराष्ट्रातले सगळे लढवय्ये शिलेदार आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून काय करायचं काय नाही याचा निर्णय आम्ही घेऊ। पण आमचं धोरण आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची भाषा जो करेल किंवा जो कमिटमेंट करेल किंवा ज्यांचं विजन त्या पद्धतीचं आहे, विशेषतः सोयाबीन कापसाला दरवर्षी आंदोलन करावं लागतं, त्याचा भाव, कर्जमुक्ती, पीक विमा, त्या संदर्भातलं एक शाश्वत धोरण, जंगली जनावरांचा त्रास होतो, शेतीला कंपाऊंड, असं शाश्वत धोरण आणण्याच्या संदर्भामध्ये जो कोणी आमच्याशी चर्चा करेल त्याच्याबरोबर जाण्याचा विचार करू, अन्यथा आम्ही आमची लढवणारच सगळी। म्हणजे बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरने 11 जणांची यादी जाहीर केलेली आहे, त्यांच्यासोबत जाण्याचा विचार आहे का? तुम्ही त्यांची भेट झाली का तुमची? नाही, आमची काही भेट नाही झाली अजून। भेट झाल्याशिवाय आदरणीय बाळासाहेबांच्या म्हणजे डोक्यात काय किंवा त्यांचं पुढचं काय आहे ते काही मला माहीत नाही। अजून भेट नाही झाली, भेट झाली तर बोलू। सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजत आहे आरक्षणाचा, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आता सध्या 6वा दिवस आहे आज। सरकार कुठे दखल घेऊन नाही राहिले, कसं पाहत आहे याच्याकडे? मला असं वाटतं मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार करायची नसेल तर राज्यकर्त्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा आणि OBC आरक्षणाचा प्रश्न सामंजस्यातून मिटवला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। आम्ही याला द्या त्याला द्या किंवा आम्ही असं दुजाभाव करणार नाही, परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे आणि OBCंच्या पण भावना, अशा दोघांचा सुवर्ण मध्य काढून सरकारने त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि दोन्ही आंदोलन करणाऱ्या दोन्ही समाजाच्या लोकांचं समाधान केलं पाहिजे। महायुतीमधील काही नेते आज बेताल वक्तव्य करतात, नितेश राणे असतील, संजय गायकवाड असतील, यांच्या ह्या बेताल वक्तव्यामुळे असा काय महाराष्ट्रामध्ये परिणाम होईल आणि त्याच्याकडे कसं बघता येतं? नाही, मला असं वाटतं की पदावर असलेली जी मंडळी आहे, कोणत्याही पक्षाची असो, त्यांनी खूप जबाबदारीनं बोललं पाहिजे। कारण प्रत्येक नेत्याला मानणारे फॉलोअर्स असतात, आपले फॉलोअर्स आपल्याकडे पाहून समाजामध्ये काम करत असतात, त्यामुळं त्यांनी काय आदर्श घ्यावा आपला। त्यामुळं एक जबाबदारीचं वक्तव्य करणं, आणि जेव्हा आपण एखादं चेअरपर्सन होतो तेव्हा खूप आचारसंहिता स्वतःला घालून घ्यावी लागते। त्यामुळं जबाबदार लोकांनी जबाबदार वक्तव्य केली पाहिजे महाराष्ट्रातल्या, असं मला वाटतं। आणि कुठे शांतता भंग होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। एक शेवटचा प्रश्न की बुलढाण्यातून आपण लढणार आहात का? कोणत्या मतदारसंघामध्ये आपण जास्त विधानसभेत उतरणार आहात? नाही, आम्ही आता बुलढाणा विधानसभेची बैठक घेऊन तो मतदारसंघ लढवायचा निर्णय घेतला। मेकर विधानसभेची उद्या जळगाव जामोदची बैठक आहे आणि अशा पद्धतीनं बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा मी लढावा असा लोकांचा आग्रह आहे। सिंदखेड राजा चिखलीतल्या लोकांचा आग्रह आहे। आमचे सगळे सहकारी किंवा शेतकरी जे सांगतील ते आम्ही करू। त्यांनी म्हटलं लढा तर लढू, त्यांनी नाही म्हटलं तर नाही लढू। शेवटी आमचं जे काही आहे ते सगळे गावगाड्यातली माणसं आहेत,
तो एक गावगाड्यातली माणसं जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV मेकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.